अरे घाबरू नका, मला देवानच पाठवले. सांगा तुमचं काय काय म्हणणं आहे. मला 10 करोड पाहिजे. 10 करोड. बरं. हा, 10 करोडचं विवरण सांगा. कसं कसं खर्चणार तुम्ही 10 करोड? 10 करोड 8 करोडचा एफडी करणार मी. एफडी हे देवाच्या सिस्टीम मध्ये नाही. स्वतः देवाने एफडी केलेली नाही आणि तुमची एफडी कशी जमत? तुम्हाला जीवन जगायला जेवढे पैसे लागते तेवढे सांगा. अच्छा, 1 कोटी. 1 कोटी. बरं. सांगा काय करणार 1 कोटीचं तुम्ही? 1 कोटीचं घर घेणार. अहो, स्वतः देव पहाडात जंगलात तिकडे तिकडे राहत येतं आणि तुम्ही स्वतःला घर मागायले. बरोबर वाटून का? देवाने ऐकले होते. देव म्हणजे माझी सोय नाही आणि हे घर मानले. घरासाठी तुम्हाला एक पर्याय देऊ शकतो. प्रधानमंत्री आवास योजना, ते खातं आम्ही तिकडे दिलेलं आहे नगरपालिकेकडे, ते तिकडून बघा. आता मला सांगा, तुम्हाला जीवन जगायला नेमके किती पैसे लागतील? मला 50 लाख रुपये. 50 लाख. बरं, 50 लाख. काय करणार तुम्ही 50 लाखाचं? फॉर्च्युनर घ्यायची मला. हे नाही, मला सांगा, देव स्वतः प्राण्याचं वाहन करून इकडे तिकडे फिरायले, त्याला अजून गाडी नाही आणि तुम्हाला फॉर्च्युनर पाहिजे. कसं वाटेल देवाला? ऐकलंय तुम्ही? काय करा, बेसिक सांगा. बेसिक जीवन जगायला तुम्हाला किती पैसे पाहिजे? 10 लाख रुपये. 10 लाख. सांगा विवरण सांगा 10 लाखाचं. बहिणीचं शिक्षण. शिक्षण नाही हो, शिक्षणाचं डिपार्टमेंट आम्ही शिक्षण मंत्र्याकडे दिलेलं आहे. तुम्ही त्यांच्याकडे संपर्क साधा. इथं नाही होऊ शकत त्याचं काय. जीवन जगायला किती पैसे लागतात ते सांगा. बरं, 1 लाख द्या ना. माझ्या आजी बिमार आहे, दवाखान्यात ऍडमिट आहे, तिचं ऑपरेशन तर होऊन जाईल ना, तेवढं बघा. तसे बघा, आजीचं तुमचं दुखायले, त्यासाठी तुम्हाला आयुष्यमान कार्ड काढावं लागेल. ते डिपार्टमेंट आम्ही आरोग्य विभागाकडे देऊन टाकलेले, त्याचं काम तिथून होईल. मला सांगा नेमकं तुम्हाला जीवन जगायला किती पैसे लागतील? देवा, सकाळपासून काही खाल्लं नाही हो. कमीत कमी तिघाला 3 वडापाव तरी द्या. तथा